मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो आज आहे भोगी. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. सो भोगी निमित्त वांग्याचं भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो आणि आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत. सो मी वांग्याचं भरीत कसं बनवणार आहे तेच तुम्हाला आज मी दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे वांग, जे स्पेशली भरीत बनवण्यासाठी असं वांग येतं. ते मी एक घेतलेलं आहे. आता मी त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि सुरीने पहिल्यांदा मी असं त्याला कट करून घेणार आहे, म्हणजे ते लगेच शिजेल. सो हे चुलीवर सुद्धा शिजवलं जातं, पण आता आपल्याकडे इथे चूल नाही आहे. सो मी आता हे गॅसवर शिजत ठेवणार आहे. तर त्यासाठी मी अशा पद्धतीची जाळी येते ती घेतलेली आहे आणि त्याच्यावर हे वांग ठेवणार आहे आणि चांगलं ते शिजवणार आहे जोपर्यंत ते पूर्ण मऊ होत नाहीये, आतपर्यंत शिजत नाही आहे तोपर्यंत. आता सगळ्या ठिकाणी व्यवस्थित मी असे कट करून घेतलेलं आहे. आता मी ह्याला तेल लावणार आणि मी 15 मिनिटासाठी हे शिजत ठेवणार आहे. तर हे बघा, वांग जे आहे ते मी जाळीवर मस्त भाजत ठेवलेलं आहे आणि बाकीची तयारी मी तोपर्यंत करून घेते. तर भोगी हा सण संक्रांतीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि भोगी म्हटलं की वांग्याचं भरीत, भाकरी याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. आणि हे बघा, 15 ते 20 मिनिटानंतर वांग जे आहे ते छान शिजलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे वांग आहे ते खरपूस भाजून घ्यायचं आहे, म्हणजे वरचं साल आहे ते पूर्ण खरपूस झालं पाहिजे आणि आतमधला जो भाग आहे तो पूर्ण मऊ झाला पाहिजे, चांगला शिजला पाहिजे. तर त्यानंतर हे साल काढून झाल्यानंतर हे मी व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश करून घेतले, कारण हे गरम होतं त्यामुळे मी स्मॅशर यूज केला. अदरवाईज आपण हाताने सुद्धा छान स्मॅश करू शकतो. आता हे जे भरीत आहे त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं. तर खूप जण आलं यूज करत नाही, पण आम्ही आलं घालतो, खूप छान टेस्ट येते. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सो अशा पद्धतीने एकदम झटपट, टेस्टी आणि हेल्दी असं भरीत आहे ते रेडी झालेलं आहे. सो ह्या भरीतमध्ये आपण दहीसुद्धा ॲड करू शकतो. जर कोणाला आवडत नसेल तर असंच खाल्लं तरी चालेल. सो मी ह्याच्यामध्ये दही ॲड करत नाही आहे. चला तर नैवेद्याचं ताट मी फटाफट रेडी करते. तर इथे तीळ लावलेल्या ज्या भाकऱ्या आहेत त्या मी ताटामध्ये वाढलेल्या आहेत. त्यानंतर हे आहे भरीत, तिळगुळचे लाडू, त्यानंतर गाजरचे काप आणि थोडंसं गूळ जे मी भाकरीवर ठेवलेलं आहे आणि छान देवाला नैवेद्य दाखवला.